अशा प्रकारचा हा फ्लॅट आहे। हा अशा प्रकारे आपण सेफ्टी डोअर केलेला आहे आणि हे एंट्री आहे। इथे अशा प्रकारे आपण कपाट केलेले आहेत मस्त बघू शकता। हे असे कपाट आहेत, कलरिंग केलं आहे, त्यामुळं असे या प्रकारे फर्निचर करू शकता। इथे मध्ये असं तुम्ही कोच मांडू शकता आणि इथे असं फर्निचर केलेलं आहे बघू शकता। हे कपाट आहे खाली वर असं पूर्ण। येथे आपण हे केलेलं आहे टीव्हीचं कॅबिनेट केलेलं आहे बघू शकता। इथे अशा प्रकारे टीव्हीचं युनिट केलेलं आहे। इथे खाली चप्पल्स ठेवायला आहे असं केलेलं आहे। या प्रकारे आपला हॉल आहे। इकडे किचन ट्रॉली आहे, इकडे पण स्पेस आहे, इकडे आहे, इकडे आपण मांडणी केलेली आहे अशा प्रकारे आणि ह्या किचन ट्रॉली आहे। इथे जो स्पेस आहे इथे आपण डायनिंग टेबल वगैरे ठेवू शकतो। इथे छोटंसं देवघर ठेवण्यासाठी जागा केलेली आहे बघू शकता। इकडे फ्रीज बसू शकतं, इथे देवघर करू शकता। इकडे टॉयलेट, इकडे बाथरूम आहे, इकडे बेडरूम आहे बघू शकता। हे कपाट, इथे एक कपाट आहे, इथे एक कपाट आहे, इथे एक कपाट आहे आणि इकडे वरती सुद्धा फर्निचर केलेलं आहे। खूप सुंदर असं फर्निचर केलेलं आहे। इकडे बेड असं आपण ठेवू शकतो अशा प्रकारे। असं इथे पण कपाट केलेले आहे बघू शकता। इकडे पण विंडोज आहे, इकडे पण असं केलेलं आहे। इथे असं मिरर लावलेला आहे, खूप सुंदर असं केलेलं आहे बघा। इकडे बाल्कनी आहे, 1 रूम इतकी बाल्कनी आहे, स्लायडिंग केलेलं आहे पूर्ण। इथे कपडे वाळत घालण्यासाठी केलेलं आहे, खूप सुंदर असं आहे बघू शकता। इथे वॉशिंग मशीनचा नळ काढलेला आहे आणि हे सगळं बाल्कनी आहे। कलरिंग केल्यामुळं खराब वाटतंय आता। तुम्हाला हा फ्लॅट कसा वाटला त्याबद्दल सांगा आणि जे फर्निचर केलेलं आहे ते कसं वाटतंय ते नक्की कमेंट्समध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच।